परभणी जिल्ह्यात दुष्काळ परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यामध्ये दुष्काळाची तीव्रता आपल्याला जास्त पाहायला मिळते। खरं तर मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे। या ठिकाणी बोरी शहरामध्ये या ठिकाणी मी आहे आणि आपण पाहू शकता लांबच्या लांब रांगा खरं तर पाणी घेण्यासाठी नागरिकांनी लावलेले आहे। संत गतीने या सगळ्यांना पाणी मिळतोय, मात्र शाळकरी विद्यार्थी असेल किंवा वयोवृद्ध नागरिक असतील या सगळ्यांना या ठिकाणी पाण्याची भटकंती या ठिकाणी करावी लागत आहे। परभणी जिल्ह्यामध्ये 14 टँकरनं सध्या पाणी पुरवठा सुरू आहे, मात्र येणाऱ्या दिवसात या टँकरची संख्या वाढण्याची शक्यता या ठिकाणी आहे। मुख्यमंत्र्यांनी काही वेळापूर्वी मागेल त्याला टँकर देण्याच्या सूचना प्रशासनाला केलेल्या आहे आणि त्या अनुषंगाने प्रशासन ही आता कडेकोट उपाययोजना अंमलात आणणार आहेत येणाऱ्या दिवसात। मात्र तुर्तास परभणी जिल्ह्यातील प्रमुख धरण असलेल्या येलदरी जलाशयात केवळ 28% पाणीसाठा शिल्लक आहे आणि त्यामुळे वेळेवर मान्सून परभणी जिल्ह्यामध्ये दाखल झाला नाही तर पाण्याची तीव्र टंचाई जिल्ह्यामध्ये निर्माण होण्याची शक्यता तुर्तास तरी निर्माण झालेली आहे। परभणीकर सध्या पिण्याच्या पाण्यासाठी खरं तर भटकंती करतायत असं चित्र एकूण सध्या तरी उपस्थित झालेलं आहे। कॅमेरा पर्सन किशन इक्करसह नजीर खान, TV9 मराठी, बोरी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।